नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमा कधी आहे, तर खंडग्रास चंद्रग्रहण या दिवशी आलेला आहे। तर या दिवशी तुम्ही ही पूजा कशी करावी, ही पूजा करावी का, तर या दिवशी लक्ष्मी, कुबेर, इंद्र या देवांची पूजा केली जाते। तर ही पूजा करावी का, तर तुम्ही पूजा केली तर प्रसाद ग्रहण करावा का, मंत्र कोणते म्हणावेत, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, अशी बरीचशी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की आपल्याला आठवतं फक्त ते म्हणजे दुधाने भरलेला ग्लास, पण या दिवशी त्या व्यतिरिक्तही आपण लक्ष्मी पूजन, इंद्र पूजन किंवा कुबेर महाराज पूजन यांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं। तसेच या पौर्णिमेला अश्विन पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखलं जातं। शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे तो अधिक तेजोमय आणि आकाराने मोठा दिसतो। तर यावर्षी ही पौर्णिमा 28 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे, परंतु या दिवशी वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण देखील असणार आहे। तर यावर्षीची कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी आहे हे आपण पंचांगानुसार जाणून घेऊयात। पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा ही 28 ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी पहाटे 4:17 पासून सुरू होत असून ही पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी पहाटे सकाळी 1:53 संपेल। म्हणजेच आपल्याकडे उदय तिथीनुसार कोणतेही सणवार साजरे केले जातात, तर उदय तिथीनुसार आपल्याकडे 28 ऑक्टोबरला ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल। कोजागिरी पौर्णिमेला उकळलेलं दूध पिलं जातं, तर त्याला अधिक महत्त्व आहे। असं म्हटलं जातं की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणं ही अमृतासारखी असतात, म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दूध तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवतात। असं केल्यामुळे चंद्राची किरणं त्या दुधावर किंवा खिरीवरती पडतात, त्यावर अमृताचा प्रभाव होतो असं मानलं जातं। कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा खिरीचा प्रसाद म्हणून ते दिलं जातं। तर या दिवशी चंद्रप्रकाशात खीर किंवा दूध ठेवून त्याचं सेवन केल्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते असं मानलं जातं। शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी 5:20 होणार आहे। कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजन तुम्ही करणार आहात, तर त्याचा सुद्धा शुभ मुहूर्त काय आहे हे जाणून घेऊया। तर या दिवशी आपण इंद्रदेव, कुबेरदेव आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो। शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा केली जाते। तर यावर्षी देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी रात्रीचे 3 शुभ मुहूर्त सर्वोत्तम मानण्यात आलेले आहेत। तर पहिला शुभ मुहूर्त आहे रात्री 8:52 पासून ते रात्री 10:29 पर्यंत। अमृत सर्वोत्तम शुभ मुहूर्त आहे रात्री 10:29 पासून ते रात्री 12:05 पर्यंत। आणि 4 समन्वय मुहूर्त आहे 12:05 पासून ते 1:41 पर्यंत। रात्रीच्या या 3 मुहूर्तामध्ये तुम्ही कधीही लक्ष्मी देवीची पूजा करू शकता। तर याच्या पुढे आपण जाणून घेऊया की कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू, भगवान इंद्र आणि कुबेर महाराज यांची पूजा कशी करायची आहे, ही पूजा विधी कशी आहे, ही पूजा करत असताना कोणते मंत्र म्हणावेत, अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याच्या पुढे सांगत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात प्रथम आपण पूजेची जागा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे। तर त्यानंतर तुम्ही एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे, तर त्यावरती तुम्हाला पांढऱ्या कलरचा एखादा कपडा अंतरायचा आहे किंवा मग तुम्ही लाल कलरचा किंवा अंतरला तरीही चालेल। त्यानंतर आपण सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करून घेणार आहोत। तर दिव्याच्या साक्षीने आपण कुठलीही पूजा करतो, तर दिवा हा आपली जी साधी भोळी पूजा आहे ते देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो, त्यामुळे सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपल्याला दिव्याला सुद्धा हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा, गंध हे वाहून आपल्याला दिव्याला सुद्धा नमस्कार करायचा आहे। दिव्याचे पूजन करत असताना दिव्याचा मंत्र म्हटला तरीही चालेल। त्यानंतर आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे। तर सर्वात प्रथम 3 पळ्या पाण्याने अभिषेक करायचा आहे, नंतर 3 पळ्या पंचामृताने अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक करत असताना ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः
किंवा मग तुम्ही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हटला तरीही चालेल। त्यानंतर आपण गणपती बाप्पांची विधिवत स्थापना करून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम तुमच्याकडे विड्याची पानं असतील तर ती ठेवून घ्यायची आहेत। त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करून घ्यायची आहेत। गणपती बाप्पांना सुद्धा हळदी कुंकू फुलं अक्षदा दुर्वा नैवेद्य हे सर्व अर्पण करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना सुद्धा मनोभावे नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपण या दिवशी तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करू शकता, नाहीतर मग तुम्ही लक्ष्मीचे प्रतिकात्मक म्हणून तुम्ही सुपारीची सुद्धा पूजा करू शकता। तर इथे माझ्याकडे फोटो आहे आणि मी प्रतिकात्मक अभिषेक करण्यासाठी इथे एक सुपारी घेतलेली आहे। तर सुपारीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करत असताना सुद्धा 3 पळ्या पाण्याने अभिषेक करायचा आहे। 3 पळ्या नंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि 3 पळ्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक करत असताना ओम लक्ष्मी देवीये नमो नमः, ओम लक्ष्मी देवीये नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। माता लक्ष्मीला सुद्धा स्नान घालून घ्यायचं आहे, अभिषेक करून घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीची विड्याच्या पानावरती किंवा आंब्याच्या पानावरती आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे। तर माता लक्ष्मीला सुद्धा लाल फूल खूप प्रिय आहे। लाल फुलं हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून माता लक्ष्मीला सुद्धा नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपण या दिवशी इंद्रदेवांचा कलश स्थापन करणार आहोत। कलश स्थापण्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम अक्षदा ठेवून घ्यायच्या आहेत। कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचे। पाण्यामध्ये तुम्ही 1 रुपयाचं नाणं सुपारी तसेच फुलं अक्षदा हळदी कुंकू हे सर्व टाकून घ्यायचं आहे। तुमच्याकडे विड्याची पानं असतील तर ती ठेवू शकता, नसतील तर तुम्ही मग आंब्याची पानं आहेत आपल्याकडे तर ती ठेवून घ्यायची आहेत आणि आंब्याची अशी ढाळी ठेवून त्यावरती तुम्ही एक अख्खा नारळ ठेवायचा आहे। या दिवशी नारळाला तुम्ही नाक डोळे हे काहीही काढायचं नाही, तर फक्त हळदी कुंकवाने आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे। तर तांब्यावरती तुम्हाला त्या दिवशी स्वस्तिक चिन्ह आवर्जून काढायचं आहे, कारण स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे आणि स्वस्तिकमध्ये सर्व देवी देवता वास करतात, त्यामुळे स्वस्तिक चिन्ह कलशावरती आवर्जून काढायचं आहे। कलश स्थापन झाल्यानंतर कलशाला हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहून नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपण कुबेर महाराज यांची सुद्धा आपण इथे या दिवशी पूजा केली जाते, तर त्यांची सुद्धा इथे पूजा करून घ्यायची आहे। तर तुमच्याकडे मूर्ती असेल तरी तुम्ही ठेवली तरीही चालेल, नसेल तर तुम्ही मग प्रतिकात्मक म्हणून सुपारी ठेवली तरीही चालेल। तर माझ्याकडे इथे मूर्ती नाही त्यामुळे मी सुपारी ठेवत आहे। तर सुपारीवरती तुम्ही ते अभिषेक करून घ्यायचा आहे त्यावरती सुद्धा, आणि मी प्रत्येक याला अभिषेक केला तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्ही त्या दिवशी पूजा करत असताना कुबेर महाराजांची मूर्ती असेल त्यावरती तुम्ही अभिषेक करून मग त्यांची विधिवत स्थापना करायची आहे। कुबेर महाराजांना सुद्धा एका विड्याच्या पानावरती आसनस्थ करून त्यावरती हळदी कुंकू फुलं अक्षदा गंध हे वाहून घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम कुबेराय नमो नमः, ओम कुबेराय नमो नमः या मंत्राचा जप करत आपल्याला कुबेर महाराजांची सुद्धा इथे स्थापना करायची आहे। त्यानंतर आपण चंद्रदेवांची स्थापना करणार आहोत। तर चंद्रदेवाचं प्रतीक म्हणून मी ते तांदळाच्या राशीने चंद्रदेवांची गोल अशी प्रतिकात्मक मूर्ती काढून घेतली आहे आणि त्यांना सुद्धा मी सुपारी म्हणून प्रतिकात्मक स्थापन केलेलं आहे। ओम चंद्रदेवाय नमो नमः, ओम चंद्रदेवाय नमो नमः या मंत्राचा जप करून त्यांना सुद्धा तुम्ही इथे त्यांची सुद्धा पूजा करायची आहे। त्यांना सुद्धा अक्षदा गंध फुलं हे सर्व वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला दूध आठवून ते दूध आपण प्राशन करतो किंवा सेवन करतो दुधाचं, तर तुम्ही दूधसुद्धा इथे पूजेमध्ये ठेवायचं आहे। तर मी इथे दाखवण्यासाठी साधं दूध घेतलेलं आहे। तर या दिवशी जास्त वेळ उकळून त्याचं दूध आपण या दिवशी दूध हे प्राशन करतो आणि हे दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून आपण प्राशन करतो। तर यावर्षी चंद्रग्रहण असल्यामुळे हे प्रकाशात तर ठेवायचं आहे, पण अगदी तीर्थ स्वरूपात प्रसाद म्हणून या दिवशी तुम्हाला ग्रहण करायचं आहे। मग दुसऱ्या दिवशी तुम्ही हे दूध पिऊ शकता। तर या चंद्रग्रहण काळामध्ये आपण पूजा विधी जप जाप मंत्र हे सगळं आपण करू शकतो, पण भोजन करणं वर्ज्य मानलेलं आहे। त्यामुळे तुम्ही देवाची पूजा मंत्र जप जाप हे सर्व तुम्ही चंद्रग्रहण किंवा कुठल्याही ग्रहण काळामध्ये करू शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।